नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप जे आहेत, राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप आपण अभ्यासले। त्यामधील 5 मुद्द्यांचा आपण विचार केला होता। पहिला मुद्दा, संविधानानुसार संघटित सत्तेचे स्वरूप जे आहे किंवा सत्तेचे प्रारूप जे आहे, हे सत्तेचे प्रारूप कशा पद्धतीने बदलले। त्यानंतर नैतिकता या आधारावर सत्तेच्या स्वरूपामध्ये कसं बदल झालं। त्याचबरोबर राजकीय सत्ता जी आहे, ही राजकीय सत्ता पदांशी निगडीत कशा स्वरूपाची असू शकते किंवा कशा स्वरूपाची असते। त्याचबरोबर परिवर्तन जो आहे राष्ट्रीय सत्तेमध्ये कशा पद्धतीने होतो आणि नेतृत्व आणि अनुयायी यांच्यामधील जो संबंध जो आहे, हा संबंध कशा प्रकारे राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरतो। हे 5 मुद्दे आपण राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने अभ्यासले होते। त्यानंतरचे आपण एक 5 मुद्दे आहेत ते आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासूया। सर्वप्रथम की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार म्हणजे राष्ट्रीय सत्तेचा जो आहे, हा राष्ट्रीय सत्तेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होतोय, ही सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे किंवा महत्त्वपूर्ण बाब मानली जाते की आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल होण्याचं आणखीन एकमेव कारण किंवा आणखीन एक महत्त्वाचं कारण जो आहे, त्याला सोशल विजन जे आहे की सोशल पर्स्पेक्टिव्ह जो आहे, हा सोशल पर्स्पेक्टिव्ह किंवा सामाजिक दृष्टिकोन जो आहे, सामाजिक दृष्टिकोन हा राजकारणाच्या माध्यमातून, राजकीय प्रक्रिया या माध्यमातून राज्यकर्त्या वर्गांनी या दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून राष्ट्रीय सत्तेकडे बघण्यास सुरुवात केली। पूर्वीच्या काळी काय व्हायचं की पूर्वीच्या काळी राजकारण जो आहे, राजकारण हा या मुद्द्यांच्या आधारेच राष्ट्रीय सत्तेचं स्पष्टीकरण जे आहे, हे राष्ट्रीय सत्तेचं स्पष्टीकरण केवळ राजकीय अंगाने किंवा राजकीय दृष्टिकोनातून केलं जायचं। मात्र आजच्या काळामध्ये राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप सांगताना किंवा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप निर्धारित करताना किंवा ते निश्चित करताना आपल्याला राजकीय सामाजिकरण असेल, राजकीय सहभाग असेल, राजकीय भरती असेल, या विविध जे घटक जे आहेत, हे विविध घटकांचा अंतर्भाव जो आहे किंवा समावेश जो आहे, हा समावेश राष्ट्रीय सत्तेमध्ये करावा लागतो। याचं आदर्श उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मॅक्स वेबरनी जी नोकरशाहीचा प्रकार जो सांगितलेला आहे की नोकरशाहीचे प्रारूप ज्यांनी मांडलेले आहेत, या नोकरशाहीच्या प्रारूपामध्ये त्यांनी राष्ट्रीय सत्तेला किंवा राष्ट्रीय सत्ता या संकल्पनेला नवीन स्वरूप जे आहे, नवीन स्वरूप प्राप्त करून दिलं। म्हणजे या अर्थाने आपण जर बघितलं की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये सत्ता जी होती, ही सत्ता केवळ राजकीय अंगाने राजकीय अंगानेच याचा विचार केला गेला होता। त्याला कुठलेही पदर जी आहेत म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन जो आहे, हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन त्यामध्ये मांडण्यात आलेला नव्हता। मात्र आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं किंवा मॉडर्न पिरियडमध्ये जर बघितलं तर राज्यकर्ता वर्ग जो आहे, हा राज्यकर्ता वर्ग राजकारणाकडे किंवा राजकीय प्रक्रियेकडे एका सामाजिक दृष्टिकोनामधून, एका सोशल पर्स्पेक्टिव्हमधून बघायला सुरुवात झाली। हा सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आहे राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं। हा 6वा मुद्दा की समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार। नंतरचा मुद्दा जो आहे, नंतरचा आहे की सर्वसमावेशकता। हा एक राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने किंवा राष्ट्रीय सत्तेचं बदलते स्वरूप स्पष्ट करताना सर्वसमावेशकता हे एक महत्त्वाची बाब किंवा महत्त्वाचा घटक जो आहे की महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो की आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण जर विचार जर केला तर राजकीय जीवनामध्ये सत्ता उपयोगात आणण्याच्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी किंवा जो एक प्रकारचा बऱ्याच अंशी सारखेपणा जो आहे, सारखेपणा आढळून येतो की समाजामधील नागरिकांचा आधार घेऊन निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची नियुक्ती जी आहे, लोकप्रतिनिधींची नियुक्ती ही केली जाते। आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे की राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे, हे स्वरूप कसे असावे याचा निर्णय जो आहे, याचा निर्णय कोण घेतो? जनता घेत असते। जसं आपण म्हणतो ना
वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. भारतीय राज्यघटना मांडताना की भारतीय राज्यघटनेची सरनामा जो आहे, भारतीय राज्यघटनेचा सरनामा या वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही सारे भारतीय किंवा भारतीयाच्या अनुषंगाने किंवा भारतीय राष्ट्राच्या अनुषंगाने की ही निवडणूक प्रक्रिया निश्चित करण्याचा काम किंवा निवडणूक प्रक्रिया निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये जनता जी आहे, जनता ही महत्त्वाची भूमिका किंवा एक निर्णायक भूमिका या माध्यमातून घेत असते. की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींची नियुक्ती जी आहे, नियुक्ती करण्याचा कोणताही अधिकार हा सर्वसामान्य जनतेला नव्हता. मात्र आधुनिक कालखंडामध्ये किंवा मॉडर्न पिरियडमध्ये आपल्याला बघतो की विविध देश जे आहेत, विविध देशांनी लोकशाही पद्धती म्हणजे डेमोक्रेटिक सिस्टम किंवा पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि या लोकशाही पद्धतीच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून तिथं शासन हे सत्तेवर येत असतं. त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ही महत्त्वाची भूमिका जनतेची असते. आणि राष्ट्रीय सत्तेचं आपण निश्चित करताना की राष्ट्रीय सत्ता ही कशा स्वरूपाची असेल, कशा पद्धतीची असायला पाहिजे या माध्यमातून सर्वसामान्य जनता जी आहे, सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा त्या स्वरूपाच्या माध्यमातून हे निश्चित करत असते. आपण त्याचबरोबर राष्ट्रीय सत्तेचं आणखीन स्वरूपामध्ये बदल होण्याचं कारण किंवा बदल घडण्यामागे की स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे स्थानिक पातळीवर आणि वैश्विक स्तरावर जे बदल जे घडतात, मग सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा आर्थिक स्वरूपाचे असतील किंवा राजकीय स्वरूपाचे असतील, या अनुषंगाने सुद्धा किंवा या माध्यमातून सुद्धा सर्वसमावेशकता हा घटक जो आहे, राज्यकर्ता वर्ग जो आहे, राज्यकर्ता वर्ग यामध्ये इन्क्लूड करत असतो किंवा अंतर्भूत करत असतो. त्यामुळे सर्वसमावेशकता राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने सर्वसमावेशकता हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये सांगता येतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो की वर्तनातून स्पष्टीकरण, वर्तन ज्याला बिहेवियरल अप्रोच तुम्ही लोकप्रशासनामध्ये तुम्ही शिकलेला असाल किंवा अभ्यासलेला असेल. हार्बर्ट सायमंडनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर असा एक महत्त्वाचा की एक महत्त्वपूर्ण ग्रंथ जो आहे, महत्त्वपूर्ण ग्रंथ मांडला आहे. त्यामध्ये सिद्धांत मांडताना त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करताना विविध उदाहरणादाखल त्यांनी बिहेवियरल अप्रोच किंवा वर्तनवादी सिद्धांत किंवा आचरणवाद किंवा व्यवहारवाद हा कशा त्यांनी त्या पद्धतीने मांडला आहे. तर राष्ट्रीय सत्तेच्या अनुषंगाने आपण जर लक्षात जर घेतलं की आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये पूर्णतः बदल झालेला आहे. आणि सत्तेचे हे बदलते स्वरूप जे आहे, हे बदलते स्वरूप कुठून स्पष्ट होते, कोणाच्या वर्तनातून स्पष्ट होते, राज्यकर्त्या वर्गाच्या वर्तनामधून. राज्यकर्ता वर्ग जो असेल या राज्यकर्त्या वर्गाच्या वर्तनामधून स्पष्ट होते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये काय व्हायचं की राष्ट्रीय सत्तेचं केंद्रीकरण व्हायचं किंवा राष्ट्रीय सत्तेचं केंद्रीकरण केलं जायचं की राष्ट्रीय सत्तेच्या झालेल्या वर्तनामध्ये बदल हा तिथल्या राजकीय नेतृत्वाचा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी जी व्यक्ती जी आहे, कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनामधून स्पष्ट व्हायचा. आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये, आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये जो आमूलाग्र स्वरूपाचा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जो बदल जो होतो, मोठ्या प्रमाणामधला तो हा राज्यकर्त्या वर्गाच्या नेतृत्वातून किंवा राज्यकर्त्या वर्गाच्या वर्तनातून स्पष्ट होत असते. त्यामुळे अलीकडे राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे, राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप हे आपण बदलत चाललेलं आहे. आपण असं म्हणूया की राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप या अनुषंगाने बदलत चालले की नेतृत्वाच्या माध्यमातून, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून, त्याचबरोबर आधुनिक काळामधील किंवा आता सध्याच्या काळामधील किंवा विद्यमान स्थितीमधील राज्यकर्त्या वर्गाचं आचरण, मग ते एखाद्या देशाच्या संदर्भात असेल, एखाद्या धोरणाच्या संदर्भामध्ये असेल, एखाद्या विशिष्ट घटनेच्या संदर्भामध्ये असेल, यामधून सुद्धा वर्तनामधून त्याची सत्तेची जे स्पष्टीकरण जो आहे हा स्पष्टीकरण करता येतो. त्यामुळे वर्तनातून स्पष्टीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये मांडला. त्याचबरोबर चौथा मुद्दा आहे प्रसंग विशिष्टता. प्रसंग विशिष्ट की आधुनिक काळामध्ये सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक जो आहे प्रसंग विशिष्टता. प्रसंग विशिष्ट की आधुनिक काळामधील राष्ट्रीय सत्ता जी आहे, राष्ट्रीय सत्ता ही प्रसंग विशिष्ट असून सत्ताधारी वर्गाकडून जे निर्णय घेतले जातात किंवा धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्यात काळाच्या ओघामध्ये बदल होत असतो किंवा
काळाच्या ओघामध्ये झालेल्या बदलाला अनुसरून त्यांनी नवीन धोरण आखावे लागतात. किंवा आपण असं म्हणूया की राष्ट्रीय सत्तेमध्ये की प्रसंग विशिष्टता कशी जाणवते, की आपण उदाहरण जर द्यायचं म्हटलं की एखाद्या वेळेस किंवा एखाद्या देशामध्ये, एखाद्या राष्ट्रामध्ये समजा एखादं पक्ष, राजकीय पक्ष किंवा एखादा वर्ग त्या सत्तेवर सत्तारूढ जर असेल आणि काही कालावधीनंतर सत्तांतर घडलेलं असेल किंवा सत्तेमध्ये बदल जर घडलेला असेल, तर त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत किंवा त्यांनी जे तो धोरणात्मक निर्णय अवलंबलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे किंवा अंमलबजावणी केली आहे, येणारा शासक वर्ग किंवा राज्यकर्ता वर्ग ते धोरणाचं पाठपुरावा करेल किंवा निर्णयात्मक धोरण घेऊन तो पुढे जाईल, याची जी एक निश्चिती जी आहे निश्चिती देता येत नाही. त्याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो की त्याच्यामध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतर सुद्धा होऊ शकतात आणि काळाच्या ओघाच्या नुसार धोरणात्मक निर्णय जी आहे, धोरणात्मक निर्णय ही सुद्धा बदलावी लागतात. म्हणून एखाद्या देशामध्ये झालेलं सत्तांतर, एखाद्या राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये झालेलं सत्तांतर किंवा त्या अगोदरच्या धोरणांमध्ये असणारा प्रभाव तो नंतरच असेल किंवा त्या धोरणात्मक निर्णयामध्ये असेलच याची शाश्वती किंवा निश्चिती देता येत नाही. सत्तेवर आलेला राज्यकर्ता वर्ग जो असेल तो आपल्या विचारसरणीला अनुसरून, बघा की सत्तेवर आलेला वर्ग जो आहे हा वर्ग आपल्या विचारसरणीला अनुसरूनच नवीन धोरण हा तयार करत असतो आणि ते अंमलात आणत असतो. थोडक्यात काय की आधुनिक राष्ट्रीय किंवा आधुनिक आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने विचार जर केला तर राष्ट्रीय सत्तेचे जे बदलते स्वरूप जे आहेत, हे राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप कशामध्ये आहेत, प्रसंग विशिष्टतेमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे एखाद्या देशामध्ये राजकीय घडामोड घडली किंवा एखाद्या देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये राजकीय नाट्य घडलं आणि ती सत्ता एका विशिष्ट पक्षाने, राजकीय पक्षाने किंवा विशिष्ट एका पक्षाने जर ती स्वीकारली किंवा हस्तगत जर केली, तर पूर्वीची असलेली धोरणात्मक निर्णय जे आहेत हे धोरणात्मक निर्णय ते सत्तेवर आलेलं शासन जे आहे किंवा राज्यकर्ता वर्ग पुढे नेलच याची निश्चिती देता येत नाही. तो आपल्या विचारसरणीला अनुसरून त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय जे आहेत, निर्णय हे बदल जे आहेत बदल घडवता येते. साधारणतः आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण 1952 पासूनच्या, म्हणजे भारताचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं की 1952 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकीचा जर आपण विश्लेषण जर केला म्हणजे 2019 पर्यंत, तर आपल्याला विचारसरणीच्या आधारावर कोणत्या पक्षाने कशा पद्धतीचे निर्णय घेतले, त्याचे समाज मनावर पडसाद जे आहेत, समाज मनावर पडसाद कशा प्रकारे उमटले आणि विविध घटकांच्या अनुषंगाने, विविध माध्यमांच्या अनुषंगाने राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे, हे राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप कशा प्रकारे बदललं गेलं किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरे कशा पद्धतीने झाले, मग ते आयडियोलॉजीच्या बेसवर किंवा त्या व्यवहाराच्या आधारावर तुम्हाला स्पष्टरित्या तुम्हाला जाणवतील किंवा तुम्हाला अध्ययनाअंती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणून राष्ट्रीय सत्तेच्या अनुषंगाने किंवा राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने आपण जर बघायचं जर म्हटलं तर प्रसंग विशिष्टता हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अभ्यासावा लागतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आहे की कायदेशीर बंधन, की राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामधील आणखीन एक शेवटचा मुद्दा की कायदेशीर बंधन. प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये ज्यामध्ये राष्ट्रीय सत्ता होत्या त्यावर कायदेशीर बंधने होती का, तर नव्हती. कायदेशीर बंधनं नव्हती. राज्यकर्त्या वर्गाने घेतलेले जे निर्णय जे आहेत किंवा स्वीकारलेले धोरण जे आहेत, हे स्वीकारलेले धोरण हे अंतिम मानले जायचे, फायनल मानलं जायचं. जसं मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओला सांगितलं की राजांना दिलेला हुकूम म्हणजे काय, न्याय, जस्टिस असं मानलं जायचं. आणि राज्यकर्त्या वर्गाकडून जे निर्णय हे घेतले जायचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे, कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नव्हता. मात्र आजच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये आपण जर अभ्यासलं तर राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. राष्ट्रीय सत्तेच्या या स्वरूपामध्ये बदल होण्याचं कारण म्हणजे कुठलं, तर त्यामागे असणारं कायदा किंवा लॉ किंवा कायदेशीर बंधन आपण ज्याला म्हणतोय, की राज्यकर्ता वर्गाला जरी राष्ट्रीय सत्ता देण्यात आलेली असली तरीही त्या सत्तेचा मनाला वाटेल त्याप्रमाणे जो उपयोग जो आहे किंवा वापर जो आहे सत्तेचा करता येत नाही.
कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच, म्हणजे लीगल प्रोसेस जी आहे किंवा थेरॅटिकल फ्रेमवर्क जी आहे, कायद्याची जी ठरलेली आहे, त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच राष्ट्रीय सत्तेचा राज्यकर्त्या वर्गाला किंवा त्या अनुसरून कार्य करावं लागतो. आधुनिक काळामधील अनेक असे आपण बघतो की कायदेशीर बंधनं जी आहेत, हे कायदेशीर बंधनं यामध्ये प्रामुख्याने दिसतात. तर साधारणरित्या विद्यार्थी मित्रांनो, की या विविध म्हणजे या 10 मुद्द्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल जे आहे, बदल हे कशा प्रकारे झालेला आहे, आपण हे या 10 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलं आहे. आणि आशा आहे की तुम्हाला राष्ट्रीय सत्तेची बदलते स्वरूप जे आहे, बदलते स्वरूप या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल. भेटूया पुढच्या लेक्चरला.